होय त्यांचा आला निरूप जायचं आपलं किती वेळ झाले पोरग कुठे गेले पार पडले तेच आता कवाच्या आवरून बसले मी बी म्हणलं तो पटकन आला का लगेच निघू हा आणि ती जरा पार्टी जरा रागाटच दिसते बरं का पण तिथं काय मागायचं ते आता पाहिलंय ना रागाट नाही गरीब पार्टी ती दिसायला गरीब आहे झापेवानाची माणसं इथले माले पण असे एखाद्याचे बोळस वांग घेऊन राहते बिकाऱ्यावानी मग ते काय कामाचं अहो, आपल्या पोराला चांगला हुंडा बिंडा पाहिजे तू सर. बघ आता गेल्यावर मला ते मध्यस्थी म्हणला तुम्ही गेले ना असे कपडे बिपडे घालते ना अंगावर कोपरी पायजमा बायाच्या अंगावर नीटनेटकी साडी न राहायची लई चिकट्या जातीची आहेत, पण हळूहळू ओढू आपण कस तरी आता पोराला सांगावं लागेल जरा पुरील बाजूला घे आणि तिला सांग म्हणून काय काय पोरगी लय भारी एखाद्याच पोरानीत नाही पोरगी पळून पळून जावं म्हणजे बरं झालं त्याची आयला डोक्याला ताण मागायची आधीवरच पण मी नाही पोरग मागणार आपलं त्याला लय लालची ती बी हा मग तेच म्हणते त्याला जर बुलेट लागत ती कोणती थार लागत नाही बुलेट थारबीर घेऊ मस्त पैकी दिलं तर ना आपल्या पोरा काय कमी काय लाख 1.5 लाख रुपये पगार आहे त्याला काय भ्यायची काय रोग आला काय म्हणते मला म्हणलं आई अशी पोरगी पाहिजे तिच्या बापान थार दिली पाहिजे थार कापायला नाही लावलं म्हणजे बरं होईल थारच्या ऐवजी थार देतोय कुठून आणि मग आता तुम्ही तर पार्टी चांगली पाहा का तुम्ही अशा गाळालेले गुडशे पाहता अरे गाळाले ना आजकाल पार्टी कोणाजवळ समजत नाही किती पैसे येते पोरगी शिकली सांसाकडे नोकरी लागेल 1 लाख 1.5 लाख रुपये पगार होईल याचे लाख त्याचे लाख 1.5 लाख 2 लाख रुपये पगार झालं झालं ना पण मग बरं बघा ते म्हणजे दादा इकडे ये. पुढे तू आलाय का हा, आवरलं का तुझं झालं नटून काय थकून बसत नटवतो असेल काय नाही मग आज पोरगी बघायला जायची हा ना बाई त्याचं काय भरोसाच नाही बा मला तर काय नियोजन नाही. तो काय 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 ठेवतो? मागायचं त्यालाच विचारू आणि मगच आपण तिथं बोलू आपण त्यापेक्षा बोलण्यात लय मजा नाही ए, चला इकडे चल आवरलं का तू काय कवाचा तर काय आवडतोच काय होता तू हा चला बरं पुढं पोरगी बघायला जायचं मग आता जायचं पण ते नियोजन करून चला तिथे गेल्या तो माझं नियोजन झालेलं आहे काय एक थार मागायची हा एक बुलेट हा आणि एक पिस्तूल घ्यायची तुम्हाला त्यांच्या आता काय इथं काय गोळ्या घालतो का बावाटा पिस्तूल घ्यायची नाही मला पिस्तूलचा काय संबंध आहे मध्ये काय झालंय माझ्या मित्राकडे 2 जणांकडे पिस्तूल आहे काय या. होतं सेफ्टीसाठी बरे असतं कारण माझ्या खिशात 10-10 हजाराची बंडल असतात कधी पण तर दादा जरा आणि लागत मला ते पिस्तूल पण. भेटली ना त्यांच्याकडून तर बरं होईल म्हणजे कसं सेफ्टी मारायची नाही गोळी बी कोणला आपल्याला फक्त अरे पण दाखवायची पिस्तूल कुठं हुंड्यात मागत आहेत का तू मी का घेणार आहे ना बापावानीच कसं गेलेले कॅश हा नाही तर म्हणजे मी गेलोय का त्या आईचं तयावलं ना या बघा पिस्तूल मागत आहेत का हुंड्यात मी पिस्तूल डोक्यात गेलोय का आणि मग ते भाई का त्याला डोकं पिस्तूल अहो त्याने म्हणावं 4 तोळ्याची चेन द्या ते मागणारच आहे आपण पिस्तूल मागायचं आता काय करावं बाई आता मला मला असं माघार कळलंय. बाई मी तर काही मागायचे नाही मला तुम्ही दोघंच असं मागा नाही 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 पिस्तूल का मागू राहिलोय मला असं कळलंय हे पुरीचा जो बाप आहे ना मी आज चौकशी केली हा त्याचं थोडस कॉन्टॅक्ट येत वरती मी म्हणलं का म्हणजे काय तो आहे? लायसन बिसन काढून देईन लगेच आणि त्याचसोबत 6 गोळ्याचे 2 पॉकेट लागत आहेत मला आणि मी आता असं ऐकलंय त्यांच्या तोंडावरची माशी उठत नाही कोणाच्या बापाच्या त्यांच्या. तुला नाही, नाही, सांगितलं ते पिस्तूल. दिसते तसे नाही ते. माशी पिस्तूल लावले राशी कानाला पाहू होय त्यांच्या माशीच काय पोरगी आहे ना पोरगी कराटे चॅम्पियन बरं तुला कोण? सांगतो नाही तुला तू नाही सांगतोय मला सांगितलं लोकांनी तिच्या नादी कोण लागत नाही गावातलं पोरगी मग काय मला मारी तू ज्यादा आगाऊ पडा बरगडे आतमध्ये गेले बुकेत. मला मारीन कैदी मला तू म्हणजे कोण आहे हा येतोय. पिस्तूल लावल्यावर डोक्याला अरे पण ते म्हणजे तू भिकारी त्याला पिस्तूल मागवतो आणि तिला डोक्याला लावायला लागलाय मग ते काय लगेच काय मारणं आता झालं का? पोरगी बघायला गेले लगेच काय अरे ते बाजाराला गेला चाटळपणा करू नको नाही तर तिथं मार खातात माझं ठरलेलं काय 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 घ्यायचं सगळं मी आता तुम्हाला काही सांगणार नाही डायरेक्ट तिथं बैठकीत बोलणार आहे. अरे पण दिलं पाहिजे ना त्यांनी आपण असं चाललो पहा ठरून का आपण पण. चांगलं गेलं घरी पाहिजे आलो म्हणजे पाहिजे. काय काय कमी आहे का आपल्याकडे काही हा काय कमी आहे आपल्याकडं आपल्याकडे नाही काय मी पण तिकडून मिळालं पाहिजे तर घे ना मग. मग तरच करायचं लग्न तरच पोरगी करायची नाही तर कशाला आणि तुला जोपर्यंत पिस्तूल देत नाही तोपर्यंत तू लग्न नाही करा फिक्स आहे आपलं ठरलं चांगला पिस्तूल जन्माला घातलाय तो पिस्तूल नाही पिस्तूल या पिस्तूल आहे ना झक मारीन मुंबई बघितली आता याला मला जग- आता- जग मारली पोरगी बघितली असं म्हणा आता पोरगी बघा नाही नाही मुंबई दाखवली ह्याला हे मुंबईवरून आलाय ना त्याच्यामुळे बरं ते मला आहे ना अजून काय घ्यायचं होतं माझ्या तू लक्षात काहीच नको मागू तो हा ना. कसं काय नको त्या मागू. मागण्या मान्य केल्या मी चल. हा काय तिथं काय तू मागू डोक्याची नको. मंडई जादा करू नाही नको आणि मला बैल लागत येतून बैल काय उडून घ्यायचे काय कोणावर मग आमच्या तयावरच उडून घेत आमच्याकडे उडून आईला तरी शिन नाही तर शिन डोकं खातोय का अरे तू येडा मला बिडा बैल लागत काय? आहे. मला बैल पिस्तूल बिल लागत आहे, काय मागायला. बघा, काही मागत आहे. कसं आहे एक शोभा येते घराला बैल पोळ्याच टाइम आला अख्ख्या मळ्यातले लोक बैल घेऊन जातात मग ते घरात बांधायचे का ते गोंडियन बिंडियन फुगियन काय त्याला भारी कसं वाटतं हाकी देते त्याची अक्कल आहे तुला मला पोळ्याला मला तिथं लागायचे गावात बैल त्याच्यामुळे मला बैल जोड अय, घ्यायची. मला तर वाटतं कॅन्सल करावं पोरगी पाहायचं कसं काय हे पोरं- मला घ्यायचंच नाही 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 मला बैल घ्यायचं दोन मला याचा नाही काय ऍक्सिडेंट झाला काय येतं नाही
मला नाही तुला सांगायचं. काही लागलं नाही डोक्याला कुठं कोणला? तुला मी जन्मलो तो पडलो होतो मी डोक्यात. तवा तर नाही पडला, तवा तर आजच झाला तू. मग तेव्हा आज्यात काढलाय तुला, पण आता वैताग द्यायला लागला. आता आज्यात काढला ना, आता मज्जात घेऊ नका मला. माझ्यात घेऊ नका रे, तिथं जायला तोंड नको मारू. नाही. गपचूप चल बघायला, 2 मिनिटात बघू मागे येऊ. नाही 2 मिनिटात नाही, मला सगळं लागत त्या गोष्टी, तर मी लग्न करीन. आता बिगार लागणार रे. अरे हानते ना आपल्याला ती. पिस्तूल लावीन डोक्याला. हा. कोणच्या मोडतो जन्माला आलं रे. मला तर आता टेन्शन आलंय. चला बरं पटकन. आणि नाही म्हणले तर मग काय करायचं, दुसरीकडे जाऊ आपण लगेच. हा मग बापाने पुरीत ठेवल्या सगळ्या रानू मला वाटल्यात, तुला लगेच दुसरीकडे बघायला. चला बरं लवकर. पोरगी लय भारी आहे तू, ऐक. हा असू द्या ना मग, आम्ही काय कमी काय. काय सोंग झालं बाय, आता काय होईल पहिल्यांदाच तुला. अय अमृता, अरे ते पाहुणे येणार आहेत बरं पुढे पाहायला. तयारी करून ठेवली मी. हा. तिला सांगितलंय का नीटनीटकं बोल. आता तू ते कराटे शिकलेली आहे बरं का, ते जरा जपून बघ. त्या अगोदर गावात पोरं हाणलेत तिने. नाही उलट पालट बोलायचे. हा. कालच त्या एकाला झोडापलंय तिने. काल झोडपलं परत. हा मग गावातलं ते पोरग तिच्या गाडी पुढे आडवं आलं. त्याला म्हणते नीट रस्ता नाही का, उगाच लय आगावी. तिला जरा सांगून ठेवा. हा, अवघडच आहे बाबा. पण ते पाहुणे समोर नको काही राडा व्हायला. राडावा त्या तिला पोराने काय समज- उलट पालट विचारलं तर नाही, त्याला तिथंच मुसकाडावा तिने. नको रे बाबा, तसं नको व्हायला. तू समजून सांग तिला चांगलं की हा. काही बोलू नको म्हणा आजचे दिवस. पाहुणे चांगले आहेत, पोरग बी चांगलं आहे. त्यांचं पोरग नोकरीला आहे, 1.5 लाख रुपये कमीच आहे ते. असं सांग तिला, सगळं समजून सांग, आणि मग आपल्याला पुढं पाऊल उचलता येईल. तू मध्येच ती काय बोलला, पगारावर आहे का पोरग? पोरग नोकरीला आहे म्हणून सांगितलंय. चांगलं आहे, घरचं बी चांगलं आहे, शेतीवाडी आहे, सगळं आहे म्हणे. अगदी आपल्यापेक्षा आहे का नाही काय माहित नाही, पण आहेत बरे. आपल्याकडे काय आहे? आपल्याला म्हणजे पोरगी म्हणतात ना, पोरगी करावा लहान घरची सून आणि आपली पोरगी मोठ्या घरी द्यावा, असं म्हणच आहे ना. तसं आपल्याला चांगलं घराणं असलं, चांगला पोरगा असला, सुशिक्षित असला, वळणात असला, तर अजून काय पाहिजे? तिला फक्त दापून ठेवा, का जास्त वाढीव काही बोलू नको. हा तेवढंच आपल्याला काय, पण तू लक्षात ठेव, आपल्याकडे लय आहे, असं दाखवू नको तू. नाही मी म्हणून हा. त्याचं मोठं गळ्यातलं काढून टाकू. हा, नाही तर काय. हा, काय दाखवायचं? मग त्याच्यामुळेच मी कोपरी घातली. काय होतं पोरांकडलं लगेच तोंडाला पाणी सुटतं, मग याऊ द्या त्याऊ द्या त्याऊ द्या. जरा त्यांच्या मागण्या वाढ्यात आहेत, म्हणून आपण लय घालायचं नाही, त्यांना दाखवायचं जर नाही पॉश राहिलं का, काही. त्याला हा, वाटतं सोनं पाहुणा नाणं जरा जास्त नकोच. पाहुणा जरा बाई हाय पाय दिसत राव. हा त्यांचं लगे पाणी सुटत तोंडाला. हा, परत काय काय विचारायचं ना तिला सांगून. हा, सरपण बाजू आयो. हो बाजू बस बस बस. हो ना तिकडं. हा चल बस. जा, ही आईला बी दादागिरी करते का हा, मग आता ती माझी आईची आहे. मी नाही तिची आई, तीच माझी आई. कराटे नको करू तिच्यावर, नाही तर तिने नाही मला देशील. जन्म दिला हा, तिला जन्म तिला दिला. करशील. हा ऊ ही. हो बरं. हा. झालं. अहो भाकरी करत होते, पाणी दे म्हणते. आता माझा पिठाचा हात होता, माझ्या नाकावर बुक्की लागली. ए, तू बस शांत बस. काय? सांगितलं नव्हते पण जाऊ दे. मला काय? मारायचं नाही, नाकावर. मारायचं. नाकावर लेकरू. काय आम्हाला कराटे अहो, मोठी दाखवायची. झाली. मला लग्न करायचंय. थांबा जरा. लग्न करायचं, पण तिथं नको काय उद्योग करू. अहो हा, नाही तर देशील त्या पोराला इथं कराटे दाखव. लेकरं मोठे झाले ना, त्यांच्या हा. हात नुसतं उचलायचा. पाहुणे चांगले आहेत, ऐकून घे. पोरग बी चांगलं आहे, त्याला पगार बी चांगला आहे. तर तू काही तिथं राडा करू नको. व्यवस्थित विचार, व्यवस्थित बोल. तुला काय वाटेल ते विचार त्याला. हा मग तो माझ्याशी हा. व्यवस्थित बोलला ना, तर मी व्यवस्थित बोलन, आणि तो जर आडव्यात घुसला ना, मग त्या कानाखाली दे. इथंच काही हे बघ. समजून घे, तसं काय असं- मारामारी असं नाही नको करू. करायचं. बरे ऐक, मी आज लय दिवसांनी साडी घातली. कशी हा तेच मी एकदम. छान दिसतीये. हाय की नाही? तुझीच घातलेली. ड्रेस पेक्षा माझीच घालणार ना. तुला काय साड्या घेतल्यात का? आता ती एक आहे तर ती लय महागात, ती बरं झाली ती नाही घातली. तुझी आई काय साधी- कमी सुंदर दिसते का? हम्म. बघा आता कुणाला कुणाचं कशाचं मग- आणि कुणाला कशाचं. मग आमच्या आता बायकोचं लेकराचा नव्हतं विषय नको चाललाय. व्हायला. ऐक नाही. मग मग माझ्या आईला नवरा बघायचा का आता? हा, नवरा काय येऊ कोण आहे बघ आता यावर. बरोबर बोलली. मग आता लेकर बस बस बस. तू ती चांगली लेख लेकराची रे बाई, चांगलं कौतुक करते आम्ही. माझी पोरगी किती सुंदर दिसती माहितीये का, एकदम परी अप्सरा. हा, लय नको बाई कौतुक- नाही, डॉन आहे मी, डॉन. हा लय नको कौतुक करू, दुष्ट लागेल तिला. सगळ्या विषयाने ती चांगली आहे, हुशार आहे, अभ्यासात हुशार, दिसायला छान, हम्म. किती गोड दिसती, किती हा. गोड बोलती. बघायला छान. हा, तेच महत्वाचं आहे. तिचं काय- डिशुम डिशुम पाहुणे आले करायला. ना, लय बोलू नको बरं का. हा, कमी बोल जरा. येतीलच पाहुणे आता. ए, आणि ते लाडबिडी मला चालणार नाही. पोहे आण, छान, आणि हे आण, ते आण, ते तू तुझं बघ. मी नको माझी देऊ. बोलत अगं बसते. पाहुणे आल्यावर तेवढं करावं लागतं. नको आणि देऊ. त्याशी बोलायचं कसं, असं की असं कसं बोलू? असं काय बघा घ्यायचे हा, मग? त्याचे. मग आता असं हे विचार ऐकू नको तिचं काही. पद्धतशीर बोलायचं, आईचं ऐकू नको काही. नीट बोलायचं. मी अशी विचार रोज. नाही ऐक ना. नॉर्मल बोल, पण उलट बोलू नको आणि अपमान करू नको. बरोबर. नाही करायचं, नाही पटलं करू नको, पण अपमान करू नको त्यांचा. व्यवस्थित बोल, आमची इज्जत जाईल. हे बघ, आम्ही कपडे घातलेत असे,
लई तिथं दाखवू नको आमच्याकडे लई हा. आहे असं आहे तसं आहे आमची परिस्थिती अशी आहे म्हणा. पण आपल्याकडे आहे की भरपूर. अरे हाय पण बोबाटा करू नको मागणी वाढेल त्यांची. म्हणून मम्मीने आज अशी साधी साडी हा, हा, मग. साधी म्हणून. आणि चांगलीच ऍक्टिंग करता राहतो तुम्ही तर. बघ तसं हे बघ नाही इकडे बघ इकडे बघ परत बंडी. आता लय चांगली साडी आणि लय दागिने घातले राम, हो राम 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 या बस. तुम्ही तर बसलीच बा आमच्या हातात. बसा. बस काय व्यवस्थित झाला ना प्रवास. बस बस हा प्रवास इकडून बस. अरे, इकडे इकडे बस इकडे इकडून या इकडून. नवरदेव काय मांडी येऊन बसायला. तसं नाही अगं बाई त्याला सुधारलं बसायला नाही. जागा कसं काय सुधारलं नाही आता जाण जेवण आहे सगळं. थोडं हे सुधारलोच नाही मी अशीच तब्येत आहे. अमृता थोडस पलीकडे सरक रे. हा, बस. म्हणजे त्याला वाटलं पुरी जाऊ बसावं म्हणजे हा. बोलता हा. मम्मी नवरदेव 8.5व्या महिन्यात झालेला दिसतोय. हा बारीक आहे ना जरा नाही बाई तो 7व्यातच झालेला आहे. असं? 8.5व्यात नाही 7व्यातलाच रात्री. सातव्या बरं जाऊ दे ते बाकीचं आता जुलै मध्ये. हा. बरं जाऊ द्या आता तू विषय बाजूला राहू द्या पाहुणे बोला बरं आता तुम्ही आलेच. 9वा महिना पूर्ण झाला दिसतोय तो time ला. अहो, जाऊ द्या, एकमेकाची उन्हात नका खुशाली करू, सांगायची, काय काय नाही करायला? काय नाही आलो आम्ही आता पण ही मुलगी काय हो ही मुलगी हा, बघा मग. मस्त आहे ना. हा, मस्त आहे. मुहूर्त काढून टाका लवकर. म्हणजे आता ते बामणाला बोलायचं. अहो. मस्त आवडली मला पोरगी. अहो बामणाला काय आधी विचारपूस तर करा. काहीच विचारच नाही. एक नंबर आहे. हा पोरगलच आहेच उतावळं एक नंबर झालं माझी मुलगी. उतावळं झालं ते पाहून पगळलंय. काढा बरं. अरे अगोदर बोलली करा चौकशी करा आम्हाला चौकशी तुम्हाला करू काय द्या. विचारायचं असेल ते विचारा. आपले महत्वाचे मुद्दे बर का. अरे थांबा हे. नाव बी विचारते काय? नाव नाही, काय नाही. आहे? थांबा, काय? थांबा. नावात तरीच्या नावात काय राहिलं नावात काही नाही. अहो पोरगी प्रश्न आवडली पण लयच आमचे घोड्यावर आहेत. हे बघा आमचे महत्वाचे मुद्दे. आमची खर्च तुटल. एक मिनिट तुमचे मुद्दे सांगा तुम्ही आम्हाला बी विचारू द्या हे बघा आमचं आमच्या मागण्या ऐका. अहो थांबा 2 मिनिटं तुमच्या मागण्या तुम्ही सांगा आम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये आम्ही ते काय जेवढं आम्हाला देता येईल आम्ही करू त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण आम्हाला तुमची चौकशीत करू द्या तुमचं नाव गाव चौकशी म्हणजे कुठं आम्ही काय चोट्टे काय. अहो तुमचं शिक्षण तुमचं नाव वगैरे. शिक्षण तर विचारायला पाहिजे ना शिक्षणाचा अंदाज नाही लागायचा अशी डिग्री घेतलेली आहे. मग तेच तुम्ही विचार ऐकली पण नसन. बरं मग ते आम्हाला सांगा. विचारू तर द्या ना मग सांगा तुमचं ना. शिक्षण काय तुमचं काय डिग्री सांगा. इथं शिक्षणच नाही झालं मा भारतात. बरं 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 मला सांगा तुमचं नाव कॅलिफोर्निया हात कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी इकडे शिक्षण MBA झालंय. कम्प्लीट. हा. तू काय वर चालली काय खाली ये पण. बाई शिक्षण ऐकूनच बुचकी नाही नाही मला एक सांग तुमचं नाव काय तिकडे झालं त्याचं शिक्षण. सुहास हा पूर्ण नाव सांगा ना सुहास पानसरे. हा कुठे शिक्षण घेतलं तुम्ही वर्गात तिकडं नाही नाही वर्गातून कोणतं कॉलेज बिलेज गाव नाव काय कॅलिफोर्निया ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी बरं, MBA बरं. कम्प्लीट आहे आपलं. एमबीए काय कम्प्लीट केलं शिकवतात त्याच्यामध्ये. अहो तुम्हाला नाही कळणार ते डिग्री अहो शिकलेली माझी मुलगी M.Com झाली तुला माहिती लय किरकोळ शिकली हा. हा, अरे किरकोळ देवा. शिकली तुम्हाला कळण कसं आहे किरकोळ शिकली काय? काय मग नाही एक एक हात तुम्ही- हातात. अहो, आपले पत्ते झाकून ठेवून नंतर आपल्या- काढू. बरं तुम्ही मला नोकरी देणार आहे का होय. हे शिक्षणाने विचारायला नोकरी देणार आहे का अहो, तुम्हाला नोकरीला नोकरी आहे ना. काय उभे असताल ना तुम्ही तरच पोरगी द्यायला अहो, यासाठी विचार तुम्हाला करा. नोकरी- पगार आहे तुम्ही काय आम्हाला येडे बिडे समजतात काय स्वतःला मग कसं खायला काय असेल ते तर तिला पोरगं? खाऊ घालेल ना तुम्ही एक गोष्ट ध्यानात धरा हा. तुमचे कपडे कुठं आमचे कुठं सहा आकडे बघा रे आपल्याला 6 आकडे. हे बघा आमची परिस्थिती अशी आहे. हा. हे आम्ही असे आहोत पण ते आमच्या हा. मागण्या आहेत बुवा, काय झाल्या आ, तुमच्या मागण्या बरं, होय. थांबा. मला तिथं बसू द्या बरं. माझ्या मागण्या मी सांगत त्यांना. तुम्ही भाजी तुम्ही मामा इकडे सारखा. नाही नाही इकडून अहो, नाही, नाही, इकडून थांबा. बसू दे, इकडून बसू बसू दे ना. नाही नाही नको, नाही नको. नंतर नंतर मामाच्या मांडीवर चाललं पाहिजे नवरदेव तर. हे बघा आम्हाला काय हुंडा पद्धत आहे? आम्हाला हुंडा अजिबात नको. हा. आम्हाला फक्त थार. हा. हुंडा अजिबात नको. एक थार पाहिजे हा. एक ऐका, पिस्तूल पाहिजे ऐका, थांबा. पिस्तूल आणि 2 बैल लागायचे खिल्लारी जोर. आमच्या मागण्या एवढ्याच आहेत. हुंडा अजिबात रुपये नको. हुंडा नको. आणि थार कमवून पोरगी एवढी भारी आहे त्याच्यात फिरवायला दिसतं हा. का? हिरा त्यासाठी. तुमच्याकडे नाही, गाडी नाही. नाही का काळ्या काचा करायच्या थारला. गाडी काळी काचा काळ्या म्हणजे एवढी भारी पोरगी ना कोणाला दिसली नाही दिसतं बाई. नाही. हा. तुम्हाला नाही का 4 चाकी गाडी नाही का कोणाला आहे ना, काय दारात लावून आई, तुमच्या? आहे ना. कोणाची तुमची हा. आमचीच आहे. आम्हाला आमच्या अशा मागण्या आहेत हम्म. त्या अजून पूर्ण काय? करा आणि तुमच्या पोरीचं कल्याण होईल. काय 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 म्हणला तू थार थार हा 2 बैल 2 बैल आणि एक पिस्तूल. पिस्तूल तिथं कुठे लावताय त्यांना मग ते पुरीसाठी पोरगी एवढी स्वरूपात पोरीला- उद्या कोणी हात टाकला तर हा ऐन त्यावेळेस नको का लगेच गोळी. म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही आहात आणि आम्ही आहात अहो नुसतं दाखवायचा तरी लोक भेले अहो. थोडा त्याला क्वालिटी अहो ही कोणती पद्धत ही कोणती काढली पद्धत तुम्ही आहे? काय? पिस्तूल द्या आमची लग्नामध्ये पद्धत आहे. अशी हा.
पिस्तूल हो. आमच्याकडे ते चालतंय बुवा. आमचं नाही अहो चालत. आमच्याकडे असा आमच्याकडे पिस्तूल आहे ना, तुम्हाला नुसतं न्याला हा पिस्तूल न्याला ना, आज जर चालायला लागलं ना ते पिस्तूल सुद्धा तिकडे फिरून त्याच्या नाकातून गोळ्या निघाल्या तोंडातून. ते थरथर काढशील तू. नाकातून हा. तोंडातून नाही, मागून पुढून खालून वरून सगळी गोळ्या काढती. नाही, पोरगी बोलायला मला वाटतंय फडफड फडफड. हा. फडफड आहे नाही ना? तुम्ही अजून तिचं काही थांबा पाहिलं जरा, नाही, तिचं काही शिक्षण नंतर. विचारलं नाही, बाद. काय काय केलं ते विचारलं हे नाही. काय तुम्ही बोलतोय आले डायरेक्ट मागणी सुरू झाली तुमची. हुंडा अजिबात अहो, नको मग त्यांना. आम्हाला एक सांगा, आम्हाला मध्यस्थी माणसांनी ती काय शिकलीये, काय करते, सगळं सांगितलं. काय नवीन नवीन प्रश्न विचारायचे होते? मग तुम्ही काय म्हणले आम्हाला हुंडा बिलकुल नाही कोण पाहिजे. मागतं हुंडा? हुंडा नाहीच पाहिजे हुंडा नाही आम्हाला. पाहिजे. कोण मागतं हुंडा? रुपये नको. पुरीला बसायला थार पाहिजे, हा. तुमच्याच पुरीला लागेल. अहो, इथं आमचा थरता थरता तर व्हायला लागलं, तुमचं काय थार अहो, चाललंय. 2 मिनिटं ऐका ना, तुमच्या पुरीला थार बसायला एवढं स्वरूपाला निघून पुढे नेऊ शकत नाही हा. आम्ही. तुमच्या पोरीला कोणी काय म्हणावं नाही म्हणून पिस्तूल पाहिजे, हा आणि तुमच्या पोरीचं नाव बैलगाडी शर्यतीत यायला पाहिजे म्हणून बैल पाहिजे. बैल हा. नको. काय आम्ही दुसरं माहिती- बैलावर बसू नको तू, बैलावर बसू नको. हम्म. पण बैलगाडा शर्यतीत नंबर येणार आपला नंबर आला पाहिजे, आणि त्याच्यात थार भेटन डबल. आणि त्यात डबल थार भेटेल. हा 2-2 ठार. लोक असे ठार मेले पाहिजे बघूनच. थार का मी थार? याला ठार मारेल, हा, ते- हा. बरं ते झालं ऐका ना, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं ना हा तुम्ही ऐका, बिनधास्त देऊन टाका, किरकोळ मागणे हा. लय अपेक्षा करीत नाही आम्ही. तुमची परिस्थिती बघून आम्ही ना अजून 2-4 मागण्या होत्या, पण आम्ही येता येताच कट केलं, कट केलं. कॅन्सल केलं. सामान सुमान अगं काय मम्मी, नको. माझं हात लय असं वळवळ 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 करायला अरे लागलंय. पैसे येणार आहे तुझ्याकडे पैसे. नाही नाही, ती मारीत असती वळवळ केल्यावर. कोणला तुम्हाला नाही नाही, मला मारू नको. ऐक मला आई नाही. बाबाला आम्ही गेलो मार. नाही नाही, तिला जे बोर करत ना त्याला मारती ती. ऐकून घ्या, आमची परिस्थिती अशी आहे, तुम्ही पाहिलंय. हे बरोबर आहे, त्याच्यामुळे आम्ही ऐकून घ्या, तुम्ही आमच्या ऐकून तर परिस्थितीत तुम्ही घ्या. आम्हाला गावातल्या लोकांनी सगळं सांगितलंय. आले. मला भिकारच सॉंग घेते. अहो, सांग नाही घेत आमचं घर आहे, आम्ही कसं येणार आमच्या आम्हाला घरात? मागणी म्हणजे हत्ती. काय जाती? तुम्हाला हत्ती लागतो आम्हाला, तुम्हाला हत्ती. सगळं जीव हत्ती आलं. लागत होतं, आम्हाला काय सांगत हत्ती लागत? पाया खाली लोक चंद्राचे मला आमच्या बद्दल. बघा विचार बघा. आपले ते चुलते बाई हत्तीच्या पायाखाली चंद्राचे. विचार मला नाही आवडले यांचे. आई बरोबर आहे, 7व्या महिन्यात झालेलं आहे, मेंदू हा. एवढंच असं. काय काय 7व्या महिन्यात झाले ना तुम्ही. हा जुलै मध्ये. पाहुणे. फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै हा. जुलै मध्ये झाले. पाहुणे व्हायला हुशार आहे. पाहुणे तुम्हाला काही भविष्य येतं का? येत येत तिला ना लय सगळं आम्हाला भविष्य. बी बोलू द्या बरं बोला ना. बोला बोला तुम्हीच बोला आता. हा. तुमचीच गाडी चालू आहे, तुमचीच गाडी चालू आहे. आता तुमच्या वडिलांबरोबर मला बोलू द्या. मोठ्या माणसांचे 2 शब्द ऐकले बी पाहिजेत. बोला ना, बोला. बोला हा. बोला. ते आणखीन मागणी वाढी केली. बोला कोण पाडू द्या त्यांनी ना. म्हणलं 10 तोळे द्यावा बुवा, असं अपेक्षा होती. बघा आता- बघा आता तुम्ही काय म्हणले, अजून. हुंडा नाही हा, मग पा- आता तुम्ही पहिल्यांदा पुरीला मागतच नाही, पुरीला घालायला. अहो, तुम्ही ऐकून घ्या ना मग. घालायचं. तुम्ही नाही, तुमचेच बोलू बोलून द्या. राहिले. बोला बोला तुमच्या काय अपेक्षा? आम्हाला बोलूनच द्याय ना तुम्ही. बोला बोला अहो न मागताय ना, तुम्हाला काय लागेल ते मिळेल. पण तुम्ही अशा मागण्या टाकल्या, थार 25 लाख रुपयाची, बैल 2 लाख रुपयाची, पिस्तूल केवढ्याला येतो 2-3 लाखाला, हा. म्हणजे 30-40 लाख रुपयाची तुमची मागणीची. आणि बस. हा हुंडा नाही झालं तर काय झालं? हुंडा नाही होतो, हा? तुम्हालाच हुंडा? कळलं नाही. हा हुंडा- आम्हाला हुंडा कळा कसा असतो ना, आम्ही एवढे येडे येतोय. हुंडा पैशात बोलवता 11 लाख, हा. 12 लाख, 15 लाख, हा. 20 लाख. आणि वस्तू द्यायच्या ते हुंडा नाही का? नाही, नाही, वस्तू ते आ- फुकट येतात. हे आपल्याला आहे बरोबर. ते. तुमच्याच पोरीच्या आपण कोण आहे माहित नाही का तुला? अहो फुकट तुमच्या येतात. हे पुरीसाठी तुमच्या आमच्यासाठी आमच्या पोरीला आहे की मग आमच्या घरात राहू देते कुठे सगळं. ठार कुठे बैल आहे आमचं. घरात बैल बांधले हा घरात ठेवले कुठे खाल्या अरे आल्या नाही म्हणत बायलाला. आमची बराबरी करू म्हशीला नका म्हणते तुम्ही. खाल्या. काय म्हणते हा. गेल्या ए, माहितच गेल्या. नाही याला. अहो, तुमचा ताकद नसली देऊ नका. नाही 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 नाही, तुम्ही आमची बराबरी आमची नका नका करू. ताकद मला काढू. वाटलं नाही, नाही, तुम्ही नाही. श्रीमंत आहे म्हणून आप- आपण तुमच्या हा, अवकात नाही 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 नाही. आम्ही तुमच्या अवकात पाहिली. माहिती इच्छा नव्हती. तुम्ही नका सांगू, आम्ही तुमच्या अवकात पाहिली काय. आमच्या अंगात पाहिलं तर तुम्ही बसायचं. आमची बराबरी नका कोणाला करू. बोलताय तुम्ही? हा. लय झालं. तुम्हाला 10 वेळा खरेदी करू आम्ही, हे लक्षात ठेवा. तुम्ही हा. तसं बोलू नका. म्हणून कपडे नाही घालायचे. हा कपडे घालायले लोकं- तुम्ही कपड्यावर जाऊ नका. लय पॉश कपडे घातले म्हणजे लय पैशावाला असला असं समजू नका. मग काय असं काय आहे तुमच्याकडे? काय हे तुम्हाला 10 वेळा खरेदी करू, आमची एवढी ए. ताकद आहे. आला का लक्षात? तुम्ही उगा नका सांगू आम्हाला, आले हुशारकी एवढं सांगायला. जर असतं ना हा? तर बसायला खुर्च्या असत्या. हम्म. ही जर टाकली चटई काय भिकारे बिकारचे काय अहो, चालू काय आमचे सोप- कुत्रे बसत आहेत चटईवर. आमचे हा. कुत्रे सोप्यावर बसत आहेत. हा. हे चटई नाही की मग मला वाटते तुम्ही कुत्र्याच आहेत, तुम्ही पण आमच्या चटईवर येऊ. तुमच्या सोप्याव काय बोल राहिली? हा. काय कुत्रे बोलले आपल्याला? लायकी नसणारे माणसं अशीच बोलणार. कशाला करायची आम्ही तुम्हाला हो, पुढे आमची बसवलंय, काय बाहेर लायकी बसलोय असू आपण. द्या. आम्ही बाहेर आमच्या बसलोय. घरी बरोबर लायकी आहे. होती ना, लय तुम्ही लायकी आम्हाला पाहिजे होती लोकांची- ना. तुम्हाला घर पाहिजे का आमचं? चटईवर बसायला
कसली यायची? अय, आपला फार्म हाऊसवर घेऊन जाऊया. अहो, तुम्ही कशाला सांगत आहे त्यांना आपल्याकडे काय आहे आणि काय नाही? नाही आत्यांनी ऐका, जायचं काय? ऐका, थांबा. का? हो का ते माशाला ना काढण्यासाठी गळ लावा लागतो ते तसं करताय तुम्ही कशाला या म्हणत्यावर सांगताय त्यांना फक्त ते पोराला ना पोराला पोरगी बघायला आले ते आपल्याला लुटायला आले अहो, काय करायचं? स्वट्टे काय? आणि तुम्ही सांगत आहे छोटेच ते- काय चोर नाही पोरी. ते तरी बरे अहो, तुमच्या तुम्ही ते तरी बरं. तरी त्यांना तरी जाणीव येते पण तुम्हाला नाही. हा हुंडा नाही म्हणताय खुशाल आणि सगळं थार पाहिजे बैलाची जोडी पाहिजे अजून 10 तोळे पाहिजे पिस्तूल पिस्तूल पाहिजे पिस्तूल पाहिजे पिस्तूल. पिस्तूल पाहिजे हत्ती. हा? हत्ती ते डोक्यात पाहिजे. घालून गोळ्या समजलं ना पिस्तूल वगैरे याला पाहिजे. पुढायचं का हत्ती खाली हा? याला हत्ती हत्ती अगं, करतोय आधी पहिला त्याला स्वतः काय जीव जीव येतं समजलं. हा चाललंय पिस्तूल घ्यायला ए, कुठं भिकाऱ्यांची नाही लागत चल. भिकारी हो, नीट बोला. बऱ्या गतीने कशाचा नीट अपमान बोला. करू नये. आपण केलं ना, कशा- आपण. चल अपमान काय? काय असा तुला ना नीट बोला. आता आपण नाही, नाही. माझा सांग बरं इकडे. अपमान काय पाहिजे? पाहुणे तुम्हाला नीट बोलायचं सांगतो हा. तुम्ही नाही. भिकारी बोलायचं नाही, मला आताच हा, सांगा मग भिकारी- भिकारी नाही का? भिकारी बसवलं आम्हाला. बोल, भिकारी नाही अरे, बोल. मान- हा? काय आहे याचा मान हा? नाल. ए, भिकारी भिकारी काय तिची? काय करायचं? अरे ते अंगठी माझ्या बायकून घातली ती आता तुम्हाला निघत नाही अरे बाबा, काढा बाबा याला कराटे दाखवतो तुझा ए, आपल्या गाडीत डिझेल भावटाने कमून करतो. अंगठी त्याची आमचा वायाला गेला वेळ अजून आणि काहीच पैसा. ठरलं नाही ना अंगठी घ्यायला लागलाय ते चोरून भिकाऱ्या कुठल्या काढली का काय बघू? दरवाजात? काढली आता ना? हुंडा हा. हुंडा द्यायची लायकी नव्हती तर माणसंच बोलायचं नाही हो, आमची ना. भिकाऱ्यासारखं भिकाऱ्यासारखं आमची काय मागं लायकी आता करता? म्हणले हुंडा देते म्हणून आम्ही इथं आलो. हुंडा असल्याला देणार आहे आम्ही हुंडा तुम्हाला बिंडा माहिती आहे काय. का आम्ही तुम्हाला काय देणार होतो काय जाणं? हा? काय केलं तुम्ही केलं नाही तुम्ही नुसतं ऐकून गार झाले असते काय नसतं. चक्कर येऊन पडला असता खाली माहितीये का मलाच राहायला कपडे म्हणलं नाही पाहू घालायला. यांचं काय मत आहे. लागले आम्हाला. हुंडा बी दिला असता म्हणजे काय आम्हाला गोळ्या देणार होते काय खाण्यास चल माझ्या फार्म हाऊस वर बघ सर तिथं बघ काय काय आमच्याकडे. तिथं? हा? काय आहे? काय पाहू- कुसळ आहे का कुसळ? पाहुण्यात चक्कर येऊन पडशील तिथं सडके कोंबड्या आहेत. हा, सारखे कोंबडे पाहून चक्कर येऊन पर्यंत म्हणजे आज असंच काहीतरी दिसतंय सळलेलं सडलेलं नाही तू तुला कळत तिथं गेलं काय भूत बीत अ, तुमची लायकी बघितली हा, हा. तुम्हाला जर हुंडा द्यायचा नाही ना तुमच्या डोक्यात असं की नाही ती फोकाटी काठी बाहेर काढायची हा. आणि ही बी चिठ्ठी बोलायला लागली आम्हाला. तू लायकी का तू आमच्या बोलायची हा? तू पोरला पण हाणते. अरे यार तू नाही तू उठ पहिला तुला म्हणत होतो जादा बोलू नको म्हणून डोक्यात झक मार. इथं पोटरीत गोळा आला सगळे गोळच काढेल तुला बाहेर त्याला मारली कुंफू येते हिला. अरे पण मला काय माझी हुंडा मार पण मला काय माझी हुंडा मारली एवढा काय राग्या रागे नाही तुम्हाला माहितीये का हुंडा मागणं काय देईन गुन्हा आहे बोलले? मग एवढे चार ठेव अरे गपचूप द्यायचा असतो. हा, गपचूप द्यायचा असतो नाही द्यायचं आम्हाला अशी अशी ठेवा घरी आम्ही बघू हा अशीच राहा लालची लोकांना द्यायचीच नाही अशीच राहा अशीच काय रे मी. एका गरीबाला देऊ आम्ही पण आता तुम्हाला आजच्या नाही गावात शांत बसायचं नाही तर आहे ना मी माझ्या आईला बघत नाही तुला पण बघणार नाही हा. ए, काय? निघ इथून. निघा इथून. चला निघा इथून आमच्या घरच्या बाहेर. ए, चला चला पोरगे पाहायला आले का भिका मागायला आले कळा ना काही पोहे केलते यांना का? इथं पोहे. ठेव. हा? पोहायला येऊन पोहे घालतो. नीट बोला नीट जरा शिक नीट राहा नीट राहणे भिकाऱ्यासारखे चालले पोरगे पाहायला आणि कोणत्या भिकाऱ्यासारखे? मग गाडी लावून अरे ती काय रांग ती वडी ही एक येड आहे. काय याला धोरण आहे की नाही काय म्हणता भिकारी काय रे पोरगे पोरगी भिकारी अरे चला तुमच्यावाला ते पोरगा आणखी वडतोय चला आपला भाव नको चल नको आपल्याला हो बाहेर. हा, नको हा जा घेऊन चटई घेऊन जा हा जा चटई घेऊन जा काय भिकारी लोक येतो बापरे. ए, कुठल्या भिकारी आले तर काय आपल्या इकडं शेतीचा मुर्दा काढा भाड खाऊचा नाही नाही त्याला येऊ द्या ना आल्यावर बघ लोक पाठवले अंगठी काढत होता चटई का भिकारी सारखा अंगठी काय गाडीचं चटई घेऊन गेलंय काय भिकारी लोक पाठवले त्यांनी त्यावरूनच विचार करते काय लायकीचे लोक आहेत जाऊन दे चटई घेऊन गेले अशी पण जुनी लय गैरगुजरे लोक आहेत बाबा जाऊ ते चार वेळा ते चटईवर कुत्रे मुतलेले होते जा घेऊ दे गेले चला ओय, ओय, ओय. ओय, ओय. चल. चल. अरे तू काय आला होता परत तिथे? आता काय चोर? मला तुमची पोरगी मला थांबा पोरगे पाहायला आले का कसं तुम्हाला घेऊन जाता येतं का? घेऊन जाता येतं का? माझा डायलॉग ऐकून घ्या
मला तुमची पोरगी नाही लागत, फक्त तुमच्या पोरीचा हात पाहिजे. हा घे चल चल. हात पाहिजे मला, हातात काय आहे तिच्या? मला हात पाहिजे, हात. चल तुम्ही जाता घेऊन पोलिसाला फोन करीन ना मी तुम्हाला आता मग आम्हाला दादागिरी पद्धत झाली का आम्हाला इथं बघायला तुमची काय? बाद आले का भांडण करायला आली तुम्ही बाबा तुमच्या पोरीचा हात काय माझ्या हातात दिला नाही, पण लात मारली पोरीनं आमच्या. शंभर मोडायला पाहिजे होतं तुझं. थांब, तुला रात्रीतून गायब करतो. हा चल 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 हो बाय हो जा तुम्ही चला हो बाय चल. तुमची लायकी नाही चालली आमची पोरगी पाहायला. हे कर सोड तुम्ही लावून घ्या करतो. बाबा, गेट लावून घ्या आपलं. ना आपल्या काय भीती आहे कोणाची परत येईन ते पोरगं. तिच्या गोळे घाली ना आता मग माझा घोडा काढल्यावर कळन त्याला कसं काय बाय. तुमच्या लक्षात नाही आलं, पोरगी नको, पोरगीचा हात पाहिजे, बांगडी काढून घ्यायची होती त्याला. एवढं काय सोपं म्हणा? का बाबा नाही, मिंगडं चला. काढून ठेवलं? त्याला उलटा-पालटा केलं असतं मी इथं. गेट लावून घेते मी, थांब. अगं चल ये तू. तू चल परत येईन बाई, अरे त्याचं चल काय आज तू? चल हे लावून काय फरक पडत नाही हे बेकार बनन कुठले चल.